अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, गावाना घे, गावाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्कार. स्वरार्जना मुंबई बोरिवली प्रस्तुत अष्टपैलू माणिक वर्मा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज रत्न माणिकास लाभेल सुधन्यता, सप्तसूर होती धन्य वंद्य गानदेवता. नमस्कार. माणिक वर्मा या गानदेवतेला वंदन करून आजच्या या अष्टपैलू माणिक वर्मा या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही माणिकताईंनी आपला ठसा उमटवलेल्या राग जोग कंस या रागातील पीडपराई या बंदिशीने करत आहोत. सादर करत आहेत प्रिया आटले. जाने नहीं बालमवा पीड़ पराय, जाने नहीं बालमवा पीड़ पराय. प्राण प्राण पिया तुम ऐसे निठुरा भये, दास गुनी आस गवाए पीड़ पराय. हाँ
माणिकताईंची कारकीर्द सुरू झाली ती भावगीताने. शास्त्रीय संगीताची तालीम घेत असताना दत्ता डावजेकरांनी माणिक दादरकर यांचा आवाज निवडला तो भावगीत गायनासाठी. आणि त्यानंतर उलट दिशेने प्रवास जो सुरू झाला तो अगदी अष्टपैलू म्हणजे 8 गीत प्रकारांमध्ये माणिकताईंनी आपले स्थान अव्वल दर्जाने टिकवले. त्यातीलच शास्त्रीय संगीतानंतर येणारा उपशास्त्रीय संगीत प्रकार म्हणजे ठुमरी. पंजाबी अंग आणि बनारस अंग यांचा सुरेख मेळ घालून आलेली ही खमाज ठुमरी छब दिखला जे आपण ऐकूया. सादर करत आहेत त्रिशा शेट्टी. छब दिखला जा छब दिखला जा बाके सावरिया रे ध्यान लगो मोहे तोरा सावरिया रे ध्यान लगो मोहे तोरा सावरिया सावरिया रे ध्यान लगो मोहे तोरा सावरिया रे ध्यान लगो मोहे तोरा छब दिखला जा बाके सावरिया ध्यान लगो मोहे तोरा बाके चितवन नैन रसीले बाके चितवन 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 नैन नैन रसीले हो बाके चितवन चितवन हो बाके चितवन नैन रसीले हो चाल चलत मतवारी सखी रे ना माने जिया मोरा 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 ना माने
नामाने जिया मोरा सावरिया रे ध्यान लगो मोहे तोरा. हा ठुमरी बाज सौभद्र, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांना संगीत देणाऱ्या गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले या संगीतकारांना अतिशय भावला आणि त्यानंतरच मधुमधुरा, कशिया त्यजुपदाला अशी नाट्यपदं ऐकू येऊ लागली आणि अशा प्रकारे ठुमरीचा शिरकाव नाट्यगीतांमध्ये झाला. असेच एक माणिकताईंनी अजरामर केलेले नाट्यपद ऐकूया. खरा तो प्रेमा सादर करत आहेत वैदेही मेकडे. खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. खरा तो प्रेमा
त्यानंतरच्या काळात भावगीत गायन हा प्रकार अतिशय लोकप्रिय झालेला होता. बाबूजी, गजाननराव वाटवे, जी एन जोशी, बबनराव नावडीकर यांनी रसिकांवर अक्षरशः मोहिनी घातली होती. गदिमा, बाबूजी आणि माणिकताई हा त्रिवेणी संगम तर लोकांना वेड लावून गेला होता. आणि याच नामावलीत नुकतेच स्वरनियोजन करायला सुरुवात केलेले अशोक पत्की यांनीही राग भिंपलासमध्ये माणिकताईंच्या आवाजाचा सुरेख वापर करून एक गोड गाणं स्वरबद्ध केलं. हे गाणं फार गोड असूनही ते पाहिजे तेवढं प्रसिद्ध नाही होऊ शकलं आणि म्हणूनच आपण ते आता ऐकूया. पाहतेचं वाट तुझी सादर करत आहेत त्रिशा शेट्टी. पाहतेच वाट तुझी जागवून रात रात, पाहतेच वाट तुझी जागवून रात रात. दाट दाट आसवेच, दाट दाट आसवेच या उदास लोचनात, पाहतेच वाट तुझी जागवून रात रात. शब्द मला देऊनिया का विलंब लावलास, कमलिनी हे आतुर रे भ्रमराला भेटण्यास, विरहाचे दंश सख्या अंग अंग पोळतात, पाहतेच वाट तुझी जागवून रात रात. दुःखाचे दाहक जे एकटीच भोगतसे, लावलेच मझला रे विरहाने आज पिसे, नचरंगे सुरांविण प्रणयाचे गोड गीत, पाहतेच वाट तुझी जागवून रात रात. दाट दाट आसवेच या उदास लोचनात, वाट तुझी जागवून रात रात, जागवून रात रात, जागवून रात रात. माणिकताईंचा आवाज म्हणजे मंदिरामधील प्रसन्न वातावरण निर्माण करणारा जणू स्वरच. आणि माणिकताईंच्या आवाजातील अभंग ऐकताना मन अगदी भक्तिरसात भिजून जातं. आणि असाच एक अभंग ज्यामध्ये विठ्ठल भक्तीची कथा उलगडलेली आहे. बाळ माटे यांचं संगीत लाभलेला हा अभंग माळपदक विठ्ठल आपल्यासमोर सादर करत आहेत प्रिया आठले, ऋषिकेश नार्वेकर आणि त्रिशा शेट्टी. माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. माळपदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. आला आळजणीवरी
पदकाची चोरी आला अळजणीवरी माळपदक विठ्ठल चंद्रभागेच्या तीराला सोळतयाने रोविला चंद्रभागेच्या तीराला सोळतयाने रोविला दंड काढण्याला विल्या दंड काढण्याला विल्या जनीचा ते सुळावरी केली पदकाची चोरी तुझ्या पदकाची चोरी आला अळजणीवरी माळपदक विठ्ठल तोच धावला संकटी पांडुरंग जग जेठी तोच धावला संकटी पांडुरंग जग जेठी झाले पाणी सुळाचे ग झाले पाणी सुळाचे ग झाले पाणी सुळाचे ग धन्य जनी धन्य हरी केली पदकाची चोरी आला अळजणीवरी माळपदक विठ्ठल माळपदक विठ्ठल विसरला भक्ता घरी विसरला भक्ता घरी आला अळजणीवरी केली पदकाची चोरी आला अळजणीवरी माळपदक विठ्ठल माळपदक विठ्ठल माळपदक विठ्ठल माळपदक विठ्ठल माळपदक विठ्ठल माळपदक विठ्ठल आता तुम्ही म्हणाल अभंग आणि भक्तिगीत यात फरक तो काय? तर संतांनी रचलेले ते अभंग आणि कवींनी केलेली ती भक्तिगीतं. बाईंनी अशी अनेक भक्तिगीतं गाऊन आपले जीवन समृद्ध केलेले आहे. त्यातीलच एक श्रीरामांच्या चरणांचे स्मरण करून देणारे आणि जणू काही श्रीरामांच्या चरणांवर आपण नतमस्तकच झालेलो आहोत असा भाव व्यक्त करणारे भक्तिगीत आपल्यासमोर सादर करत आहे ऋषिकेश नार्वेकर. घडी 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 चरण तुझे. घडी 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 चरण तुझे आठवती रामा. घडी 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 चरण तुझे आठवती रामा. घडी 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 चरण तुझे
आठवते रामा आसने शयने भोजने गमने छंद तुझा आम्हा छंद तुझा आम्हा घडी 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 चरण तुझे आठवते रामा तृषातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकारा तृषातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकारा अम्बुजदल नयना अम्बुजदल नयना मुनिमानस विहारा घडी 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 चरण तुझे आठवती रामा सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्वगुरुरूपा सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्वगुरुरूपा प्रेमचित्ता सौख्य सिंधु प्रेमचित्ता सौख्य सिंधु दशरथ कुलदीपा घडी 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 चरण तुझे आठवती रामा मात तात भ्रातनाथ तूच एक पाहे मात तात भ्रातनाथ आ आ आ मात तात भ्रातनाथ तूच एक पाहे केशव म्हणे करी कृपा केशव म्हणे करी कृपा शरण तुझा पायी घडी 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 चरण तुझे आठवते रामा आसने शयने भोजने गमने छंद तुझा आम्हा छंद तुझा आम्हा घडी 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 चरण तुझे आठवती रामा आठवती रामा आठवती रामा मराठी गझल ही पहिली गायली ती माणिकताईंनी असं म्हणायला काही हरकत नाही. अशीच एक मनाची व्यथा नाजूक अवस्था व्यक्त करणारी राजा बढे यांची गझल सांगू कशी ग मनाची व्यथा ही आपल्यासमोर सादर करत आहेत बागेश्री पांचाळे गायकवाड. सांगू कशी ग मनाची व्यथा सांगू कशी ग मनाची व्यथा सांगू कशी ग मनाची व्यथा पायदळी कुस्करिल्या त्या पायदळी कुस्करिल्या त्या फुलांची कथा सांगू कशी ग मनाची व्यथा
आ फुलली कलिका प्रणया मनी ये भरते पडता दवबिंदू तुटे देठ पाकळी वरते उरे एकली ग जुईची लता हे सांगू कशी ग मनाची व्यथा हे मातीत मिळोनी तुझा गंध दरवळे तुझा गंध दरवळे मातीत मिळोनी मातीत मिळोनी तुझा गंध दरवळे तुझा गंध दरवळे झुलवाया तुझ वारा झुलवाया 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 तुझ वारा गावळावी पाऊले गावळावी पाऊले तुझ्या जीविता रे पाळणारी तारे सांगू कशी ग मनाची व्यथा हे प्रीती फुला बकुळा रे प्रीती फुला बकुळा रे नच पुरता उरलासी रंगविल्या आठवणी आसवात उरलासी जळे जीवनी या फुलांची चिता हे जळे जीवनी या फुलांची चिता हे सांगू कशी ग मनाची व्यथा हे सांगू कशी ग मनाची व्यथा हे मनाची व्यथा हे मनाची व्यथा हे चित्रपट संगीतातही अनेक गाणी गाऊन माणिकताईंनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्यातही वेगवेगळ्या आशयाची म्हणजे घननिळा लढीवाळा, कौसल्याचा राम ही गाणी तर अतिशय लोकप्रिय आहेतच. असाच एक गीतप्रकार म्हणजे लावणी. पुढचं पाऊल या चित्रपटातील पुलंच्या संगीताने नटलेली लावणी तिची झलक तर हवीच. चला तर ऐकूया. जाळीमंदी पिकली करवंद सादर करत आहेत वैदेही मेकडे. भर उन्हात बसली धरून सावली गुरा नाही चिंता त्यांची तिन्ही सांज बातुरा चला दोघ मिळून चढू टेकडीवर चढता चढता धरा हात की वाटन सेरुंदा
जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद. तुम्ही बाळपणासून जीवाचं मैत्र, ही तरुणपणातील बाळपणाची लहर, कुणी बघत नाही तो चला गडे लवकर, आंबट गोडी चाखू वाटते पूर्वा की छंद, जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद. असे हे 8 प्रकार म्हणजे हे अष्टपैलुत्व केवळ एक एक गाण्यापुरती मर्यादित नाही हां. अशी असंख्य गाणी गाऊन बाईंनी ते सिद्ध केलेले आहे. पण ती सगळी गाणी अवघ्या या 45 मिनटामध्ये आपण कशी काय बांधणार? म्हणूनच त्यातील काही परिचित आणि काही अपरिचित गाण्यांची ही माळ स्वरार्चनातर्फे आम्ही आपल्यासमोर अर्पण करत आहोत. पण तत्पूर्वी साथीदारांची ओळख करून देते. हार्मोनियम संगत करत आहेत तन्मय मेस्त्री, तबला संगत सौरभ कानुळकर आणि साईड रिदम संतोष पवार. अष्टपैलू माणिक वर्मा या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका विदुषी अर्चना कान्हेरे आणि निवेदन मी गीता देसाई. चला तर आपण आता मेडली ऐकूया. सूर हरवला होता माझा, ऊर हरवला होता, सूर हरवला होता माझा, ऊर हरवला होता, राधा उरली नवती राधा, श्याम हरवला होता, सूर हरवला होता माझा, ऊर हरवला होता. वासवी मुरली श्याम सुंदरा, वासवी मुरली श्याम सुंदरा, मंदिर नाचे मीरा तुझ्या, मंदिर नाचे मीरा, वासवी मुरली श्याम सुंदरा. विठ्ठला रे तुझे नामे रंगले रंगले मी, विठ्ठला रे रूप तुझे साठवते मी, अंतरया हे विठ्ठला. नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारू देव कसा. शरदाचे चांदणे मधुबनी, फुलला निशिगंध, नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद.
ती तुळस डोलते, मी प्रीत भाव भोळी पतिदेव पूजिते, पतिदेव पूजिते. मैं तो सावरे के रंग राची, मैं तो सावरे के रंग राची. साज श्रृंगार बांधी पग घुंघरू, साज श्रृंगार बांधी पग घुंघरू. लोक लाज तज नाची रे, मैं तो सावरे के रंग राची, मैं तो सावरे के रंग राची. नामयाची रंगली गितानी, जली नामयाची रंगली गितानी. तेथे चक्रपाणी धावने, जली नामयाची रंगली गितानी, जली नामयाची रंगली गितानी, रंगली गितानी, रंगली गितानी. रसिक श्रोतेहो, तुम्ही वेगवेगळ्या वेळेला वन्स मोर दिलात, पण आमचा नाईलाज आहे ना, ही स्पर्धा आहे. 45 मिनटापेक्षा जास्त वेळ झाला तर त्यांचा संघ बाद होईल विनाकारण तो वन्स मोर घेण्यामध्ये. त्यामुळे ते शक्य नव्हतं. इथे आतमध्ये जर तुम्ही बघितलं असतं, कदाचित दिसतही असेल, अर्चना कान्हेरेंची जी काय घालमेल चालली होती ना, किती वेळ गायचं. तर आज काय झालं, यांना इतकं पटापट पटापट संपवत आहेत. 40 मिनटं तरी होईल की नाही कार्यक्रम, हे काळजी. 40 मिनटं होऊन गेल्यानंतर आता 45 मिनटं दाखवलं, हे इथपर्यंत आलं. अरे बापरे, झाला बाबा 45व्या मिनटाला. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी असं नाही ना करता येत, नाईलाज आहे. पण एक निश्चित, हा आपण शेवटचा स्पर्धक गट ऐकला. स्पर्धा संपलेली आहे. आपल्यासारख्या रसिकांच्या प्रोत्साहनाने किंवा तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त दाद ही फारच सगळ्यांना स्फूर्तिदायी ठरली. सगळ्यांनी खूप मनापासून यामध्ये सहभाग दिला. खूप लांबून लांबून आले लोक, फार सकाळी निघालेत, काही संघ पहाटे 5 निघालेत. तरीसुद्धा आत्तापर्यंत त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. पहिल्या दिवसापासनं प्रत्येक मिटिंगला आम्ही हेच सांगतो, ही स्पर्धा असली तरी स्पर्धा समजू नका, हा एक कार्यक्रम आहे आणि आपण कार्यक्रम करतो आहे हे समजूनच तुम्ही गायचं आहे. आता यामध्ये तुम्ही जेव्हा ऐकलं असेल, त्यातले कित्येक निवडक कलाकार घेऊन अखंड 2.5-3 तासाचा एक कार्यक्रम करता येईल तयार, आणि तो ठिकठिकाणी करता येण्यासारखा आहे मनात आणलं तर. आणि आपल्यासारख्या रसिकांनी जर वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केलेत तर खरोखरीच काही गट आपण असे कार्यक्रम या जन्मशताब्दी वर्षात 16 मेपर्यंत सादर करू शकू. आपणही हे सहकार्य करावं. धन्यवाद. परीक्षकांचा निर्णय ठरेपर्यंत सर्वप्रथम अर्चना कान्हेरे या बोरिवली केंद्राच्या मेंटॉर, त्यांना मी इथे आमंत्रित करते. पुण्याला अरुणा उपाध्याय असताना तिथून माणिकताईंकडे शिष्यवृत्तीवर सुरुवातीला शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि माणिकताईंच्या पट्टशिष्या बनल्या. बरीच वर्ष माणिकताईंची तालीम घेतली आणि ती तालीम ह्या मुलींच्या गाण्यातसुद्धा
जोकोन्स ऐकताना वगैरे तुम्हाला जाणवलं असेल की स्वरांचा जो लगाव आहे ती लावण्याची पद्धत कशी होती. सांगू कशी ग मनाची व्यथा ही हे सादर करताना त्या स्टाईलनी जे स्वर लगाव आहे ना तो आपोआप प्रत्यक्ष तालीम घेतलेली जे आहेत शिष्य परिवारांपैकी आणि आपण जेव्हा कोणीही रेकॉर्डिंग ऐकून गाणी ऐकून बसवतो त्यामध्ये थोडासा फरक पडतो. अर्थात माणिकताईंनी स्वतः एकलव्यासारखं म्हणतो तसं बालगंधर्वांनी गाणं शिकवणार नाही सांगितल्यावरती नाकारल्यावरती स्वतः त्यांनी रेकॉर्ड काळ्याच्या पांढऱ्या होईपर्यंत इतक्या बालगंधर्वांच्या रेकॉर्ड्स ऐकून ती गायकी गळ्यात बसवली आणि नुसती बसवली नाही तर त्या गायकीचा रागदारी संगीतातही उपयोग करून घेतला. तर तुम्हाला असं म्हणत नाही मी की रेकॉर्डिंग ऐकून शक्यच नाही, शक्य आहे, पण तेवढी चिकाटी पाहिजे, तेवढी मेहनत घेण्याची तयारी पाहिजे आणि तसा रियाज पाहिजे. मी अर्चनाला म्हणते कारण नेहमी अगतुग म्हणण्याची सवय असल्यामुळे असं आहे की प्रत्यक्ष माणिकताईंकडनं तालीम मिळाल्यानंतर आज या मुलींना शिकवताना तुला किती वेळा आठवण येते, कशी आठवण येते किंवा काय पद्धतीने तू त्यांना मार्गदर्शन करतेस? नमस्कार. ह्या सर्व मुली माझ्याकडे क्लासिकल शिकतायत बरेच वर्ष आणि त्यांना ह्या स्पर्धेत भाग घेण्याचं जेव्हा स्पर्धा घ्यायची ठरलं तेव्हा मी पहिलं सांगितलं की मी स्पर्धेत भाग घेणार आहे, बाकी तुला काय मदत हवी असली तर सांग, पण स्पर्धेत भाग घेणार आहे. कारण माझ्या या मुलींना माणिक वर्मांची गाणी, कारण मी काही ती शिकवलेली नाही आहे, मी क्लासिकलच शिकवते नुसतं, पण नाट्यसंगीत वगैरे शिकवते. पण मला जेव्हा स्पर्धेत भाग घ्यायचं म्हटलं तेव्हा ही सगळी गाणी जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली तेव्हा मी जरी ती गाणी गात असली तरी शिकवताना मला एक खूप वेगळा आणि छान अनुभव आला. मलाही खूप शिकता आलं त्याच्यातून, कारण जे मी गात होते ते सहज गात होते. बाईंच्याकडून मिळालेल्या म्हणजे त्यांच्याकडून मिळालेल्या त्या विद्येचं मला आपोआप ते झिरपत येत होतं. पण ते नेमकं काय आहे हे मला त्यांना शिकवताना कळलं की ते सोपं नाही आहे, हे पण मला समजलं. पण मुलींनी खूप मला म्हणजे त्यांना पण ते आनंद होत होता ते शिकवत असताना. काय अवघड आहे हो, हे सोपं नाही आहे आणि किती ते सहज तुम्ही म्हणता ते त्यांच्या गळ्यातवर पण ते चढत असताना, ते ऐकत असताना, ते शिकवत असताना मी अतिशय आनंद घेतला. आणि मी स्वतःला असं समजले की आपण खरेच भाग्यवान आहोत की आपल्याला प्रत्यक्ष तालीम माणिकताईंची मिळाली आणि त्यांच्या सहवासात राहता आलं आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच आणि त्याचा मला खूप आनंद होतो आहे. या शुभदा आणि राणी वर्मा आणि ह्या लोकांनी ही अभिनव स्पर्धा, नाहीतर खरोखर नुसती गाणी म्हणून 30 गाणी ऐकायला मिळाली असती. आज आपल्याला कितीतरी चांगली भरपूर वेगळी गाणी ऐकायला मिळाली आणि त्याचं कारण केवळ या स्पर्धा आहेत. तेव्हा हे सगळं क्रेडिट त्यांना जातं आणि त्यांना मी धन्यवाद देते की आम्हाला इथे, माझ्या विद्यार्थ्यांना इथे येऊन हे सादर करता आलं, याचा मला अतिशय खूप आनंद होतोय. धन्यवाद.